नमस्कार पब्लिक हो, सर्वांना दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. मग कशी दिसतेय मी? तर आमची ही पहिली दिवाळी. हे बघा आमचे आहो टोपी घालतायत आणि आमच्या आई पणती लावतायत. आणि आमची ही लक्ष्मीपूजनाची तयारी. या तुम्ही सुद्धा. प्रकाशाचा, आनंदाचा आणि गोडव्याचा सण आज आपण सगळे साजरे करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आपली दिवाळी. सजावट, पूजा आणि धमाल. चला पहिली पूजेची मांडणी करून घेऊयात. गणपती बाप्पाची नेहमीच प्रथम पूजा केली जाते, कारण तेच तर खरे विघ्नहर्ता आहेत ना. आपल्या गणपती बाप्पांना कुंकू, फुलं आणि अक्षता वाहून पूजा करूयात. आता आपण वहीचे पूजन करूयात. त्याच सोबत गणपती बाप्पा आणि कुलदैवतांना आवाहन करूयात. गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर आता आपण लक्ष्मी मातेचे पूजन करूयात. आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपण आता देवांना मिठाई आणि फळांचा नैवेद्य दाखवून घेऊयात. आता आपण आरती करायला घेऊयात. जेव्हा आपण आरती करतो तेव्हा त्या दिवाच्या प्रकाशाने मन, बुद्धी आणि हृदय उजळतं. लक्ष्मी माता ही सौभाग्य, संपत्ती आणि प्रसन्नतेचं प्रतीक आहे. लक्ष्मीची आरती म्हणजे तिला आपल्या घरात कायमचा प्रकाश आणि सौख्य देण्याचं आमंत्रण. आणि हे श्रीसाठी माझ्याकडून सरप्राईज. ढॅंटाळॅन. स्माइल. आणि तुम्हाला माहितीये, दिवाळीचा आनंद असा थोडी भीती, थोडं हसू आणि खूप प्रेम. आता स्वारी निघाली फटाके फोडायला. फुलबाजी आणि पाऊस दोन्ही छानच, पण सोबत असली की मजा दुप्पट. हा. आणि लक्ष्मी पूजनाचा पुढचा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा. आणि पाडवा म्हटलं की सर्वात आधी अभ्यंग स्नान, तेल, उटणं, फुलं, दिवे सगळं तयार आहे. चला तर मग बघूयात. छान रांगोळी काढूयात, त्यामध्ये रंग भरूयात. आणि तयारी झाली. दिवाळी पाडवा म्हणजेच या दिवशी पती पत्नीचं नातं साजरं केलं जातं. आणि असं मानलं जातं की या दिवशी पार्वती मातेनं भगवान शिवाला व्रत करून दीर्घायुष्याची प्रार्थना केली. म्हणूनच या दिवशी पत्नी आपल्या पतीसाठी प्रार्थना करते आणि त्याला आरती दाखवते. आणि त्याचबरोबर पती सुद्धा आपल्या पत्नीस प्रेम आणि आदराचं प्रतीक म्हणून भेटवस्तू देतो. त्यामुळे हा दिवस प्रेम आणि विश्वासाचा सण म्हणून ओळखला जातो.
लग्नानंतरचा पहिला पाडवा म्हणजे आई वडिलांकडून मुलीला तिच्या नवीन संसारासाठी आशीर्वाद देण्याचा दिवस. आणि या दिवशी मुलगी आपल्या माहेरी येते. तिचं विशेष स्वागत केलं जातं. फुलं, दिवे आणि सजावट केली जाते आणि आई तिला आरती करून तिचं औक्षण करते. वाण देणं म्हणजे मुलीला आणि जावयालाही नव्या वर्षासाठी आदर, प्रेम आणि शुभेच्छांचं प्रतीक म्हणून भेटवस्तू देणं. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका हा. आणि जाता जाता लाईक आणि कमेंट्स पण करून जा. निजामपूरकर परिवारातर्फे तुम्हाला हॅपी दिवाळी.